नमस्कार मैत्रिणींनो, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. यावेळी आम्ही योगात काम करत असल्यामुळे आम्हाला खूप मोठा योग आला की मिनिस्ट्री ऑफ आयुषनी आम्हाला मोदीजींनी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर त्यांचं भाषण ऐकण्यासाठी बोलवलं होतं आणि आम्ही त्यासाठी दिल्लीला गेलो होतो. आणि दिल्लीला गेल्यावर तिथे आम्ही ज्या दिवशी 15 ऑगस्ट होता त्या दिवशी सकाळी लवकर उठून आम्ही लाल किल्ल्याकडे गेलो. लाल किल्ल्याकडे सकाळी पोचल्यामुळे तुम्ही बघत असाल अंधारच होता इथे आणि तिथे खूप टाईट सिक्युरिटी होती. पूर्ण सिक्युरिटी चेक इन केल्यानंतर आम्ही आत लाल किल्ल्याकडे पोचलो. लाल किल्ले जाताना इतकं प्राऊड इतकं छान वाटत होतं. सकाळचं वातावरण इतकं सुंदर होतं आणि तिथली सगळी सजावट आणि मोदीजी म्हणल्यावर सगळं छानच असणार हे तर वादच नाही आहे. हे सगळे आमचे कलिग ह्या सगळ्यांबरोबर आम्ही तिथे पोचलो आणि तिथे सुंदर असं झेंडावंदन झालं. झेंडावंदन झाल्यानंतर मोदीजींनी तब्बल 1.5 तास भाषण केलं आणि एक गोष्ट विशेष म्हणजे बऱ्याच गोष्टी इथे सांगण्यासारख्या आहेत की ते आले, त्यांचं भाषण पूर्ण त्यांनी पावसात केलं आणि आम्हाला बसायला सोय होतीच, पण बसण्याबरोबर त्यांनी आमच्यासाठी एवढी सोय केलेली होती. त्यामध्ये आमच्यासाठी पाण्याची बॉटल होती, त्यामध्ये आमच्यासाठी एक कॅप होती ऊन लागून यामध्ये आणि पाऊस पडायला लागला तर तुम्ही बघू शकाल अशा प्रकारचे सगळ्यांना रेनकोट दिले आणि मोदीजी स्वतः पावसात उभं राहून भाषण करत होते आणि आम्ही हे सगळं रेनकोट गोष्ट कौतुकाची जे पण गोष्ट गेस्ट सगळ्यांना बोलवलं होतं त्यांच्या सगळ्यांवर गुलाब पाकळ्यांचा वर्षाव करत राहतात त्या व्हिडिओमध्ये. जो गुलाबाच्या पाकळ्या पूर्ण त्या अंगावर आणि हे सगळं जेव्हा तिथे बसून हे सगळं बघत होते आणि एक्सपिरियन्स करत होते आणि पूर्ण अंगावर काढतात आणि शहारून थँक्यू सो मच मोदीजी. आणि ह्या सगळ्या गोष्टी मोदीजी आहेत त्यामुळेच झाल्या. आणि हा योग आज आपण करतोय, ह्या योगाला जगभरात मान्यता त्यांनीच मिळवून दिली. तर सर्वात प्रथम मी त्यांना खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद.